हॅलो ट्रेडर्स, कसे आहात सर्व मित्रांनो. आज मी तुम्हाला असं टेक्निक शिकवणार आहे कॅन्डल स्टिकचं, टाइम फ्रेमचं. पहिल्या 15 मिनिटाची कॅन्डल तुम्हाला सांगणार आहे की मार्केट आज कोणत्या डायरेक्शनमध्ये जाणार आहे, अप साईडला जाणार आहे की डाऊन साईडला जाणार आहे. येस, तुम्ही हे वाचून बरोबर आलात मित्रांनो. आजचा व्हिडिओ खूप खास आहे, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. मी याचे तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये आज याचं मी तुम्हाला ॲनालिसिस कसं करायचं, हे पहिली 15 मिनिटाची कॅन्डल तुम्हाला आजचं मार्केट कसं दाखवणार आहे, अप साईडला आज जाणार आहे की डाऊन साईडला जाणार आहे. त्यामुळे मित्रांनो, चॅनेलवरती नवीन आला असेल तर आस्था स्टॉक मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण की मी असेच नॉलेजेबल व्हिडिओ घेऊन आपल्यासाठी येत असतो. चला तर मित्रांनो, हे पहिले 15 मिनिटाचं कॅन्डलचं टेक्निक काय आहे ते आपण जाणून घेऊया. त्याच्या आधी मित्रांनो, मला तुम्हाला एक महत्त्वाची टिप्स द्यायची आहे की मित्रांनो, 100% स्टॉक मार्केटमध्ये असं काही नाही आहे. या 15 मिनिटाचे कॅन्डलचं टेक्निक तुम्ही जर शिकलात तर तुमच्या नॉलेजमध्ये मित्रांनो नक्कीच भर पडेल. नेक्स्ट लेवलला तुम्ही तुमची ॲक्युरसी घेऊन जाऊ शकता. आणि मित्रांनो, मला याचा एक्सपिरियन्स आहे की हे टेक्निक्स तुम्हाला नक्कीच इंट्राडे ट्रेडिंगसाठी तुम्हाला मदत करेल. की आज तुम्हाला जर कळलं की मार्केट आज बेरिश राहणार आहे तर तुम्ही मित्रांनो नक्कीच पुट साईडला ट्रेड घेताल. तुम्हाला आज कळलं मित्रांनो आज मार्केट बुलिश राहणार आहे तर तुम्ही नक्कीच मित्रांनो कॉल साईडलाच ट्रेड घेता. अशा पद्धतीने जबरदस्त टेक्निक आहे. चला तर मित्रांनो, आपण डायरेक्ट स्क्रीनवरती बघूया. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट लावलेला आहे. 15 मिनिटची टाइम फ्रेम मित्रांनो आपल्याला लावायची आहे. आपण सांगितल्याप्रमाणे पहिले 15 मिनिटच आपल्याला सांगणार आहे की मार्केटचं डायरेक्शन काय असणार आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला इंडिकेटर्समध्ये जायचं आहे आणि नादारा वॅटसन एनवलप हे इंडिकेटर आपल्याला मित्रांनो लावायचं आहे. याच्यावरती ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो नक्की बघा. तर हे इंडिकेटर मित्रांनो आपल्याला लावायचं आहे. हे इंडिकेटर लावल्यानंतर आपली खरी गंमत इथून पुढं सुरू होती मित्रांनो. आपल्याला कशा पद्धतीने ट्रेड मिळणार आहे ते आता आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, पहिली 15 मिनिटाचं आता कालचं मार्केट पहा मित्रांनो. पहिली 15 मिनिटाची कॅन्डल आपण या इंडिकेटरबद्दल शिकलोय की अप्पर बँडच्या जवळ जर प्राईस आली तर मित्रांनो तिचा डाऊन ट्रेंड सुरू होतो, आणि लोअर बँडच्या पाशी जर प्राईस आली तर तिथून प्राईस अप साईडला जाण्याचा प्रयत्न करत असते. मित्रांनो, पहिल्या 15 मिनिटाची कॅन्डल कुठे ओपन होत आहे हे खूप महत्त्वाचं आहे. ही जर मित्रांनो अप्पर बँडच्या इथं ओपन होत असेल, अप्पर बँडच्या जवळपास किंवा अप्पर बँडच्या वर जाऊन जर क्लोज होत असेल तर समजायचं की मित्रांनो आज मार्केटचा डाऊन ट्रेंड असणार आहे. आणि मित्रांनो, पहिले 15 मिनिटाची कॅन्डल जर डाऊन साईडला ओपन होत असेल आणि ती मित्रांनो कॅन्डल डाऊन साईडला ओपन झाली तर मित्रांनो ग्रीन कॅन्डल असली पाहिजे, आणि अप साईडला ओपन झाली तर मित्रांनो ती कॅन्डल रेड कॅन्डल असली पाहिजे. तर मित्रांनो, कालचं मार्केट जर आपण पाहिलं तर अप्पर बँडच्या जवळच मित्रांनो कॅन्डल ओपन झालेली आहे आणि रेड कॅन्डल आहे. प्राईस मित्रांनो वर ओपन झाली, खाली गेली, प्राईस पुन्हा वर आली. सेलर्सनी मित्रांनो प्राईसला खाली पुश केलेलं आहे. जवळजवळ मित्रांनो आपण पाहिलं तर इन्व्हर्टेड हॅमर सारखा एक कॅन्डल स्टिकचा मित्रांनो या ठिकाणी पॅटर्न तयार झालेला आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे की या कॅन्डलच्या हाय आणि लोला आपल्याला मार्क करायचं आहे. पहिल्या 15 मिनिटाची कॅन्डलचा मित्रांनो आपल्याला हाय आणि लो मार्क करायचा आहे. जर मित्रांनो हाय तोडला तर आपल्याला एंट्री घ्यायची नाही आहे, कारण की प्राईस अप्पर बँडच्या तिथं आहे. आपल्याला अप्पर बँडच्या साईडला मित्रांनो बाईंगचा ट्रेड घ्यायचा नाही आहे. आपण ज्यावेळेस प्राईस अप्पर बँडची इथं पहिल्या 15 मिनिटाची कॅन्डल ओपन होईल आणि ती कॅन्डल जर मित्रांनो रेड असेल तर समजायचं की मार्केट मित्रांनो डाऊन साईडला जाण्याचा प्रयत्न करणार आहे. तर पहिल्या कॅन्डलच्या मित्रांनो हाय आणि लोला आपल्याला मार्क करायचा आहे. आणि जसा मित्रांनो पहिल्या रेड कॅन्डल झाली आणि पहिल्या 15 मिनिटाच्या कॅन्डलचा जर लो ब्रेक केला तर आपल्याला मित्रांनो लोला सेलची एंट्री घ्यायची, आणि त्याच्याच मित्रांनो त्याच कॅन्डलच्या हायला पहिल्या 15 मिनिटाच्याच कॅन्डलच्या हायला मित्रांनो आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. त्या ठिकाणी मित्रांनो आपण जर पाहिले तर आपलं 1:2 टार्गेट असणार आहे या ठिकाणी मित्रांनो. आपण या ठिकाणी पाहूया मित्रांनो. आपण या ठिकाणी शॉर्टची पोझिशन घेतलेली आहे. आपला स्टॉप लॉस डे आयच्या तिथं लावलेला आहे. आपण 1:1 मित्रांनो आपलं रिस्क टू रिवॉर्ड रेशो टार्गेट असणार आहे. तर मित्रांनो जवळजवळ 2.39
1:2.3 मित्रांनो टार्गेट आपलं हिट झालेलं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला परवा दिवशी शुक्रवारी आपल्याला छान प्रॉफिट झालेला आहे, कारण की प्राइस अप्पर बँडची इथं ओपन झाली होती म्हणून आपल्याला मित्रांनो टार्गेट मिळालं आणि शिवाय कॅन्डल मित्रांनो रेड होती. त्याच्या आदल्या दिवशी मित्रांनो पहा प्राइस गॅप डाऊननी पडली. पहिल्या 15 मिनिटाची कॅन्डल काय मित्रांनो ग्रीन कॅन्डल आहे आणि ती कुठं झाली टच लोअर बँडला झालेली आहे. याचाच अर्थ मित्रांनो आजचा ट्रेंड काय असणार आहे, बुलिश ट्रेंड असणार आहे. सर्वप्रथम नेहमीप्रमाणे मित्रांनो आपण डे आहे आणि डे लोला त्या कॅन्डलच्या आपल्याला लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं आपण लाईन ड्रॉ केलेल्या आहेत. जसं की या पहिल्या 15 मिनिटाच्या कॅन्डलचा हाय ब्रेक होईल तसे आपल्याला मार्केटमध्ये मित्रांनो बाय साईडची एंट्री घ्यायची आहे. तर आपण या ठिकाणी मित्रांनो 1:1 रिस्टो रिवॉर्ड रेशो आपण या ठिकाणी मेंटेन करणार आहे. आपल्याला या ठिकाणी टार्गेट मिळाले का आपण चेक करूया. हे पहा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 1.34 म्हणजे आपलं 1:1 रिस्टो रिवॉर्ड रेशो टार्गेट या ठिकाणी सुद्धा मिळालेला आहे. 100% मित्रांनो असं काही नाही आहे, एखाद्या दिवशी तुमचा स्टॉप लॉस उडू शकतो, परंतु तुम्हाला अशा पद्धतीने एंट्री मिळेल की तुम्हाला मित्रांनो ते एंट्रीमध्ये मित्रांनो ॲक्युरेसी जास्त असेल. तर आदल्या दिवशी मित्रांनो जर आपण पाहिलं तर कॅन्डल गॅप डाऊननी पडलेली आहे, परंतु खूप मोठी कॅन्डल झालेली. ज्या अर्थी मित्रांनो एवढी मोठी कॅन्डल झाली आणि ती लोअर बँडच्या जवळ येत असेल तर अशा कॅन्डल्सला आपण मित्रांनो अशा दिवशी आपल्याला ट्रेड अवॉइड करायचा आहे. हीच जर मित्रांनो कॅन्डल जर छोटीशी असती तर आपण नक्कीच या ठिकाणी शॉर्टची पोझिशन घेतली असती आणि तुम्ही पाहिलं असेल तर प्राइस बरोबर लोअर बँडपर्यंत आलेली आहे. त्यामुळे मित्रांनो या दिवशी आपला ट्रेड झालेला नाही. जरुरी नाही मित्रांनो आपल्याला रोजच ट्रेड मिळाला पाहिजे, परंतु ज्या दिवशी आपल्याला अशा पद्धतीने ट्रेड मिळेल त्या दिवशी मित्रांनो आपल्याला चांगलं प्रॉफिट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याच्या आदल्या दिवशी पहा मित्रांनो प्राइस गॅप डाऊननी पडली, बरोबर मित्रांनो लोअर बँडच्या तिथं प्राइसनी टच केला आणि ग्रीन कॅन्डल झालेली आहे. ग्रीन कॅन्डल झाली आणि लोअर बँडच्या तिथं टच होऊन मित्रांनो प्राइस वर आलेली आहे. याचाच अर्थ प्राइस मित्रांनो अप साईडला जाणार आहे. आजचा ट्रेंड बुलिश राहणार आहे. तर मित्रांनो सर्वप्रथम आपण डे आहे आणि डे लोला लाईन टाकायची आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी पहा की मला कॅल्क्युलेट करायची गरज नाही की तुम्हाला डोळ्याला दिसत आहे की 1:2च्या जवळपास मित्रांनो आपल्याला टार्गेट मिळालेलं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे जबरदस्त इंडिकेटर काम करतं. त्याच्या आदल्या दिवशी आपण मित्रांनो जवळजवळ महिन्याभरचा आपण या ठिकाणी चेक करूया आपल्याला ॲक्युरेसी किती मिळत आहे. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला कमेंट करा आणि मित्रमंडळींना शेअर करा. त्याच्या आदल्या दिवशी पहा मित्रांनो कॅन्डल या ठिकाणी बघा अप साईडला ओपन झाली होती, परंतु अप्पर बँडचे तिथं मित्रांनो जवळ जाऊन प्राइस डाऊन साईडला आलेली. याचाच अर्थ मित्रांनो या ठिकाणी सेलिंग प्रेशर जास्त होतं, सेलर्सने प्राइसला डाऊन साईडला आणलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो या कॅन्डलच्या आपण हाय आणि लोला मार्क करायचा आहे, कारण की रेड कॅन्डल आहे आणि अप्पर बँडच्या तिथून मित्रांनो खाली येत आहे. या ठिकाणी मित्रांनो आपण हाय आणि लोला मार्क केलेला आहे आणि तुम्हाला मित्रांनो डोळ्याला दिसत आहे की प्राइस कुठेही वरती गेलेली नाही. हायच्या तिथं स्टॉप लॉस उडवायला आपल्याला गेलेली नाही. आपल्याला 1:1 रिस्टो रिवॉर्ड रेशो या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट डेला बघूया आपण. नेक्स्ट डेला पण मित्रांनो आपण जर पाहिलं तर या ठिकाणी प्राइस अप्पर बँडच्या तिथून खाली आलेली आहे. आणि मित्रांनो तुम्हाला कॅन्डल्सचा प्रकार माहिती असेल, इन्व्हर्टेड हॅमर झालेला आहे. म्हणजे मित्रांनो अजून एक आपल्याला कन्फर्मेशन मिळालं की इन्व्हर्टेड हॅमर म्हणजेच की रिव्हर्सल सिग्नल असतो, ट्रेंड रिव्हर्सल म्हणतो आपण. आणि तो जर मित्रांनो अप साईडला मिळाला तर याचाच अर्थ की मार्केट डाऊन साईडला पडणार आहे, ट्रेंड रिव्हर्सल होणार आहे. बरोबर या कॅन्डलच्या लोला मित्रांनो आपण शॉर्टची पोझिशन घेतली आणि जबरदस्त मार्केट खाली पडलेले का, कारण की इन्व्हर्टेड हॅमर झालेला आहे की मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग रॅली येणार आहे हे आपल्याला आधीच कळतं. हेच जर मित्रांनो डाऊन साईडला जर हॅमर झाला असता, ग्रीन हॅमर झाला असता, त्याचाच अर्थ अप साईडला मोठी मुवमेंट होणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो या दिवशी पण आपल्याला
छान प्रॉफिट झालेलं आहे, आपलं टार्गेट हिट झालेलं आहे. त्यानंतर आदल्या दिवशी मित्रांनो, ह्याच्या आदल्या दिवशी जर पाहिलं तर पहिल्या 15 मिनिटाची कॅन्डल मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर डोजी कॅन्डल झालेली आहे. डोजी कॅन्डलचा अर्थ मित्रांनो की मार्केट अप साईडला पण जाणार नाही आणि डाऊन साईडला पण जाणार. अशा वेळेस आपल्याला अवॉइड करायचं या दिवशी. आणि त्याच दिवशी मित्रांनो काय घडले की मार्केट पण बरोबर साईडवेज राहिलेलं. एका चॅनलमध्ये मित्रांनो मार्केटचं डायरेक्शन त्या दिवशी झालेलं आहे आणि मार्केट बरोबर ज्या ठिकाणी मार्केट झाले त्याच ठिकाणी मित्रांनो आज त्या दिवशी क्लोज झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला बरोबर कळते की मार्केट आज साईडवेज राहणार आहे. त्यामुळे आपली या दिवशी एंट्री झालेली नाही आहे. त्यानंतर मित्रांनो त्याच्या आदल्या दिवशी पहा प्राइस मित्रांनो अप्पर बँडची इथं पण नाही आणि लोअर बँडची इथं पण नाही. प्राइस कुठं ओपन झालेली, मध्ये ओपन झालेली, बँडच्या मध्ये ओपन झालेली. त्यामुळे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सुद्धा एंट्री मिळणार नाही आहे. कारण की आपल्याला एकतर एंट्री कुठे घ्यायची आहे, प्राइस अप्पर बँडची इथं जर ओपन झाली किंवा लोअर बँडची इथं जर ओपन झाली तरच आपल्याला एंट्री घ्यायची आहे. प्राइस जर मध्ये ओपन होत असेल तर आपल्याला मित्रांनो या ठिकाणी एंट्री अवॉइड करायची आहे. जरुरी नाही मित्रांनो आपल्याला रोजच ट्रेडिंग केलं पाहिजे. महिन्यातनं मित्रांनो 8 ट्रेड घ्या. 20 ते 22 दिवस ट्रेडिंगचे असतात. शनिवार रविवार जर आपण हॉलिडे पकडला 20 ते 22 दिवस आपल्याला ट्रेडिंगचे मिळतात. त्यातल्या मित्रांनो 8 दिवस जरी आपल्याला एंट्री मिळाली ह्या इंडिकेटरनुसार, या टेक्निक्सनुसार, तर मित्रांनो तुम्हाला नाही म्हटलं तरी मित्रांनो 80 ते 90% याच्यामध्ये तुम्हाला ॲक्युरेसी मिळणार आहे. या दिवशी पण मित्रांनो आपल्याला एंट्री मिळालेली नाही आहे. त्याच्या आदल्या दिवशी मित्रांनो जर आपण पाहिलं तर प्राइस गॅपअपने ओपन झालेली आहे आणि अप्पर बँडची इथं मित्रांनो ग्रीन कॅन्डल झालेली आहे. तर अप्पर बँडची इथं जर ग्रीन कॅन्डल झाली तर आपल्याला काय करायचं की मित्रांनो तो ट्रेड अवॉइड करायचा आहे. आपल्या टेक्निक काय सांगते की अप्पर बँडची इथं जर प्राइस ओपन झाली तर मित्रांनो ती कॅन्डल रेड असली पाहिजे तरच आपल्याला त्याच्यामध्ये एंट्री घ्यायची आहे. तर मित्रांनो तसं घडलेलं नाही आहे. प्राइस ग्रीन कॅन्डल झालेली आणि प्राइस साईडवेज राहून बंद होताना प्राइसनी हाय तोडून वरच्या साईडला बंद झालेली आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कुठेही या ग्रीन कॅन्डलचा सुद्धा मित्रांनो लो ब्रेक केलेला नाही. तर या दिवशी सुद्धा आपल्याला एंट्री मिळालेली नाही आहे. त्यानंतर त्याच्या आदल्या दिवशी मित्रांनो पहा कॅन्डल बरोबर मध्ये ओपन झालेली आहे. अप्पर बँडच्या इथं पण नाही आहे, लोअर बँडच्या इथं पण नाही आहे. बरोबर प्राइस कॅन्डल ओपन झालेली आहे, प्राइस मिडल लेवलला ओपन झालेली बँडच्या. त्यामुळे या दिवशी पण आपल्याला एंट्री मिळाली आणि त्या दिवशीचा पण ट्रेंड पाहिलं तर मित्रांनो मार्केट साईडवेज होते. यामुळे आपल्याला मित्रांनो या ठिकाणी वाचवतं पण मार्केट की आज मार्केटमध्ये मुवमेंट राहणार नाही आहे. मार्केट एका दिशेमध्येच राहणार आहे, साईडवेज राहणार आहे. याच्या आदल्या दिवशी मित्रांनो बघा आता जवळजवळ 3-4 दिवसानंतर आपल्याला ट्रेड मिळालेला आहे. प्राइस गॅपअपनी ओपन झालेली आहे. अप्पर बँडला प्राइसनी टच करून खाली आलेली आहे. सेलर्स मित्रांनो हवी झालेले आहेत, सेलिंग प्रेशर वाढलेलं आहे म्हणून प्राइस जवळजवळ लोअरच्या तिथंच कॅन्डलच्या क्लोजिंग झालेली आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी जर आपण लाईन्स टाकल्या या कॅन्डलला तर आपल्याला टार्गेट मिळालं आहे का नाही चेक करूया आपण. त्या दिवशीचा एक लो पर्यंत आपण आणूया. तर मित्रांनो या ठिकाणी पहा 1.4 म्हणजे 1:1 रिवॉर्ड रेशो आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. म्हणजे या दिवशी पण आपलं टार्गेट हिट झालेलं आहे. तुम्हाला मित्रांनो ट्रेड कमी मिळतील पण ते ट्रेड असे मिळतील की तुम्हाला मार्केटच्या डायरेक्शननुसार तुमचं ट्रेड असेल. बरोबर तुम्ही पुट बाय केला असता मित्रांनो या ठिकाणी तर तुम्हाला जबरदस्त रॅली पाहायला मिळाली. आणि मित्रांनो जवळजवळ याचं टार्गेट लोअर बँडपर्यंत असतं आणि अप्पर बँडला जर लोअर बँडला जर प्राईसला आपल्याला मिळालं तर याचं टार्गेट अप्पर बँडपर्यंत जाण्याचा प्राईस प्रयत्न करत असते. परंतु मित्रांनो आपण 1:1 रिवॉर्ड रेशोज घ्यायचा आहे. त्याच्या आदल्या दिवशी पहा मित्रांनो प्राईस गॅपडाऊननी पडली आणि ग्रीन कॅन्डल झालेली आहे. आणि प्राईस तुम्ही या ठिकाणी मित्रांनो पाहिलं तर सेलर्सला मित्रांनो प्राइस खाली आणली परंतु बायर्स एवढे ॲक्टिव्ह होती की प्राइसला वर आणलेलं आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी कॅन्डलचा पॅटर्न कोणता झालेला आहे, हॅमर झालेली आहे.
हॅमर किंवा इन्व्हर्टेड हॅमर वरती होती, या अर्थ की मित्रांनो मार्केटमध्ये त्या दिवशी मोठी मुवमेंट होणार आहे. तर बरोबर या ठिकाणी हॅमर झालेला आहे आणि जबरदस्त मुवमेंट त्या दिवशी आपल्याला पाहायला मिळालेले. याच कॅन्डलच्या हायला आपल्याला बाय करायचा होता आणि याच कॅन्डलच्या लोचा आपल्याला स्टॉप लॉस लावायचा होता. तर मित्रांनो या ठिकाणी 1:2 जवळपास आपल्याला रिवॉर्ड मिळालेला आहे. अशा पद्धतीने या दिवशी पण आपल्याला प्रॉफिट मिळालेलं आहे. त्यानंतर मित्रांनो त्याच्या आदल्या दिवशी पहा काय घडलेलं आहे की प्राइस गॅप अपनी ओपन झाली, परंतु ग्रीन कॅन्डल आहे आणि अप्पर बँडच्या तिथं प्राइस आहे आणि ग्रीन कॅन्डल असल्यामुळं मित्रांनो या ठिकाणी आपण ट्रेड अवॉइड करणार आहे. आणि त्या दिवशी सेम तसंच घडलेलं आहे. तुम्ही जर हाय आणि लोचे मार्क केले तर प्राइस एका रेंजमध्येच ट्रेड करत होती. प्राइस ना वर जात होती ना खाली पडत होती आणि बरोबर क्लोजिंगच्या वेळेस मित्रांनो मुवमेंट झालेली. त्यामुळे मित्रांनो या दिवशी पण आपल्याला ट्रॅपमधनं वाचवलेलं आहे की या दिवशी मुवमेंट होणार नाही, आपल्याला आधीच कळतं. त्यानंतर मित्रांनो त्याच्या आदल्या दिवशी बघा आता या ठिकाणी मित्रांनो थोडंसं वेगळं टेक्निक्स आपल्याला वापरायचं आहे. ज्यावेळेस मित्रांनो प्राइस गॅप डाऊननी पडली, एक रेड कॅन्डल झालेली आहे, त्यामुळे मित्रांनो आपण बाय घेणार नाही आहे. कारण की काय आहे, लोअर बँडला रेड कॅन्डल झालेली आहे, परंतु मित्रांनो हीच कॅन्डल चा लो ब्रेक करून प्राइस ज्यावेळेस वरती येते, अप्पर बँडला टच करते आणि क्लोज होते, मित्रांनो या कॅन्डलला आपण बिंदास बाय घ्यायचा आहे आणि याच कॅन्डलच्या खालचा मित्रांनो आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. अशा वेळेस ज्यावेळेस मित्रांनो प्राइस गॅप डाऊननी पडेल, रेड कॅन्डल होईल आणि प्राइस ज्यावेळेस लो ब्रेक करून वरती पुन्हा येईल आणि एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल मित्रांनो तयार होईल, अशा वेळेस बिंदास आपल्याला बाय करायचा आहे आणि तुम्हाला 1:1 रिस्क टू रिवॉर्ड रेशो 100% मिळणार आहे मित्रांनो. त्यानंतर त्याच्या आदल्या दिवशी मित्रांनो पहा प्राइस मिडल लेवलला बंद झालेली आहे, ओपन झालेली आहे. कॅन्डल मित्रांनो मिडल लेवलला ओपन झालेले बँडच्या, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी कुठेही ट्रेड घ्यायचा नाही आहे. आणि मित्रांनो त्या दिवशी जर आपण पाहिलं तर प्राइसमध्ये जास्त मुवमेंट नाही आहे, त्यामुळे या दिवशी सुद्धा आपल्याला ट्रेड मिळालेला नाही आहे. त्याच्या आदल्या दिवशी काय घडलेले मित्रांनो सेम असंच घडलेले. प्राइस मिडल लेवलला ओपन झालेली आहे, अप्पर बँडला पण टच झालेली नाही मित्रांनो, लोअर बँडला पण टच झालेली नाही आणि कॅन्डल ग्रीन आहे. त्यामुळे मित्रांनो आपल्याला इथं कुठंच एंट्री मिळणार नाही या दिवशी. त्याच्या आदल्या दिवशी मित्रांनो काय घडलंय, आधीच्या ट्रेड प्रमाणेच घडलेलं आहे की प्राइस मित्रांनो एक सेलिंग प्रेशर वाढलेलं आहे. प्राइस लोअर बँडला गेलेली आहे आणि लोअर बँडला मित्रांनो टच करून एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल झालेली आहे. अशा वेळेस मित्रांनो तुम्हाला सांगितले की आपल्याला थोडंसं टेक्निक्स वेगळं वापरायचं आहे. या ग्रीन कॅन्डलला आपल्याला बाईंग ऑपॉर्च्युनिटी घ्यायची आहे, बाय करायचं आहे आणि याच कॅन्डलच्या खाली मित्रांनो आपल्याला स्टॉप लॉस लावायचा. या कॅन्डलला जरी मित्रांनो जर स्टॉप लॉस नाही लावला, याच्या जवळची कॅन्डल रेड कॅन्डल आहे, तर हा मित्रांनो स्ट्रॉंग स्टॉप लॉस लावायचा आणि इथून मित्रांनो आपल्याला 1:1 रिस्क टू रिवॉर्ड रेशो टार्गेट घ्यायचं आहे आणि मित्रांनो ते आपलं टार्गेट या ठिकाणी हिट झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण मित्रांनो बरेच जवळजवळ आपण मित्रांनो 15 ते 20 दिवस मागे आलेलो आहे. आपल्याला या ठिकाणी कुठेही स्टॉप लॉस झालेला आपल्याला पाहायला मिळालेलं नाही. त्यानंतर आदल्या दिवशी मित्रांनो पहा एक रेड कॅन्डल झालेली, गॅप डाऊननी प्राइस पडलेली आहे. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला कन्फ्यूज होईल, प्राइसने मित्रांनो या ठिकाणी कुठेही लोअर बँडला टच केलेलं नाही आहे आणि प्राइस बाउन्स बॅक करून वर आलेलं नाही. त्यामुळे मित्रांनो मार्केटचं ट्रेंड डाऊन साईडलाच राहिलेलं आहे. मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर जास्त होतं आणि आपल्या टेक्निकनुसार मित्रांनो आपल्याला या ठिकाणी कुठेही बाईंगची एंट्री मिळालेली नाही आहे. त्यामुळे मित्रांनो आपण या ठिकाणी जर बाईंग करण्याचा प्रयत्न केला असता आपल्या या ठिकाणी लॉस झाला असता, कारण की आपल्याला या इंडिकेटरने मित्रांनो आपल्याला बाय दिलेलं नाही, आपल्या टेक्निकने आपल्याला या ठिकाणी वाचवलेलं आहे. त्यानंतर त्याच्या आदल्या दिवशी मित्रांनो काय घडलेलं आहे, सेम असंच घडलेलं आहे. प्राइस गॅप डाऊननी पडलेली आहे, प्राइस लोअर बँडला टच करून मित्रांनो पुन्हा वर आलेली आहे. तर मित्रांनो या ठिकाणी ग्रीन एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. तर या कॅन्डलच्या मित्रांनो आपण हायला बाय केलं आणि याच कॅन्डलचा लो किंवा याच्या जवळचा मित्रांनो सपोर्ट जो आहे याचा जर आपण स्टॉप लॉस लावला तर आपल्याला या ठिकाणी मित्रांनो 1:1 रिस्क टू रिवॉर्ड रेशो हे टार्गेट मिळालेलं आहे आपल्याला. त्यानंतर त्याच्या आदल्या दिवशी जर पाहिलं तर मित्रांनो प्राइस बँडच्या मध्ये ओपन झालेली आहे, त्यामुळे प्राइस त्या दिवशी साईडवेज राहिलेली. तर मित्रांनो आपण जवळजवळ 1 महिन्याचं या ठिकाणी पूर्ण ॲनालिसिस केलेलं आहे.
आपण त्याच्यावरती मित्रांनो अभ्यास केलाय की हे इंडिकेटर आपल्याला कशा पद्धतीने एंट्री देत आहे. पूर्ण महिन्यामध्ये मित्रांनो आपल्याला जवळजवळ एखाद्या दिवशी थोडंसं कन्फ्युजन झालेलं आहे की प्राइसनी कुठेतरी आपल्याला फसवल्यासारखं वाटत होतं. या ठिकाणी मित्रांनो आपण जर पाहिलं तर हे पहा, परंतु मित्रांनो या ठिकाणी या दिवशी पण आपल्याला टार्गेट 1:1 रिस्क टू रिवॉर्ड रेशो मिळालेला आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने हे टेक्निक आहे. पहिल्या 15 मिनिटाची कॅन्डल या बँडनुसार कुठं ओपन होती, मिडलला जर प्राइस ओपन झाली आणि तिथं मित्रांनो मग रेड कॅन्डल असो किंवा ग्रीन कॅन्डल असो, त्या दिवशी आपल्याला ट्रेड घ्यायचा नाहीये. अपर बँडला टच करून कॅन्डल जर रेड झालेली असेल तर आपल्याला मित्रांनो समजायचं की आज डाऊन ट्रेंड असणार आहे. बरोबर त्या कॅन्डलच्या लोला आपल्याला सेल करायचं आहे आणि त्याच कॅन्डलच्या हायचा आपल्याला मित्रांनो स्टॉपलस लावायचा आहे. जर मित्रांनो कॅन्डल गॅप डाऊननी पडली, लोअर बँडच्या तिथनं मित्रांनो ग्रीन कॅन्डल झाली पहिली 15 मिनिटाची आणि लोअर बँडला टच करून वर आली, तर समजायचं की आज मार्केटमध्ये बुलिश ट्रेंड असणार आहे. बरोबर त्या कॅन्डलच्या हाईला आपल्याला बाय करायचं आहे आणि त्याच कॅन्डलच्या लोला आपल्याला स्टॉपलस लावायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो 1:1 रिस्क टू रिवॉर्ड रेशो आपण या ठिकाणी मेंटेन करणार आहोत प्रत्येक वेळेस. आणि काही वेळेस तुम्हाला ट्रेड मिळणार नाहीये. शेवटी मार्केट आहे मित्रांनो, 100% काही नसतं, परंतु ज्या वेळेस आपल्याला ट्रेड मिळेल तो एक चांगला ट्रेड असणार आहे आणि आपल्याला त्या ट्रेडमध्ये नक्कीच प्रॉफिट होणार आहे आणि तुमचा मित्रांनो यातनं लॉस कमी होणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आजचं हे टेक्निक होतं, आजचा हा व्हिडिओ होता. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. हे इंडिकेटर आणि हे टेक्निक्स वापरा आणि मला तुमचा फीडबॅक नक्की कळवा. तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन इंडिकेटर घेऊन मी तुमच्यासाठी येईल. भेटूया पुन्हा असंच एक नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे.